झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील वलवाडी भागात विवाहितेचा संशयित मृत्यू। फौजी पतीने सतीचा खून केल्याचा माहेरच्यांचा आरोप। यापूर्वीही विवाहितेने दाखल केली होती छळाची तक्रार। धुळे शहरातील वलवाडी शिवारातील साई शिल्प वक्रतुंड येथे राहणाऱ्या शारदा उर्फ पूजा बागुल या महिलेचा संशयितरित्या मृत्यू झालाय। या महिलेचा पती कपिल बागुल हा फौजी असून त्यानेच तिचा खून केल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केलाय। इतकेच नव्हे तर त्याला अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिकाही त्यांनी घेतली। माहेरची मंडळी प्रचंड संतापलेली बघून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी फौजी कपिल बागुल याच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले। आज 29 तारखेला माझ्या मोठ्या भावाची मुलगी सौ शारदा कपिल बागुल हिला अकस्मात मृत्यू दाखवण्यात येतोय। तिला मारहाण झाली आणि तिला अगोदरपासूनच छळ करण्यात येत होता। त्याच्यामुळे त्यांनी पैशांची वेळोवेळी मागणी आणि तिला शारीरिक छळ करून मारण्यात आलं आणि मारून त्यांनी 5 वाजता फोन केला की सिरियस आहे बुवा, आणि 5:30ला फोन करतात की डायरेक्ट एक्सपायरला गेली। अर्ध्या तासातच असा कुठला आजार होता की तिचा मृत्यू झाला। आणि फोन करून सांगतो त्याच्या शंकाला की तू एकटा ये, कोणाला सांगू नको, तू एकटा येऊन इथं भेट, तुझी बहीण वारली, तू छातीवर दगड ठेवून मोठ्या हिमतीने इथं जोड्याला ये असं त्यांनी सांगितलं। आता झालेल्या घटनेचं त्यांनी केलेल्या वाईट कृत्यामुळे त्यांना जास्तीत जास्त कडक सजा कशी करता येईल याचा शासनामार्फत प्रयत्न व्हावा अशी मी आपल्या वतीने सर्वांना विनंती करतो। गुरुवारी सायंकाळी या महिलेची प्रकृती अचानक ढासळली। तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र अवघ्या काही मिनिटात तिचा मृत्यू झाल्याचा निरोप तिच्या भावाला देण्यात आला। तू एकटा ये असे या फौजीने निरोप देताना सांगितल्यामुळेच संशय बळावला। तिच्या नातेवाईकांनी तत्काळ धुळ्याकडे धाव घेतली। त्यांनी सांगितल्यानुसार फौजी पतीकडून तिचा हुंड्यासाठी कायम छळ होत होता। त्यामुळे तिने महिला तक्रार निवारण केंद्रात अर्ज देखील केला होता। आताही तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचे तिचे काका आणि भावाने सांगितले। राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असताना धुळ्यातील फौजीच्या पत्नीच्या या संशयित मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।